3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींचा आज 5 मे मंगळवार 100% घोड सुद्धा होताच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींना आज 5 मे मंगळवार आहे, आज संकष्ट चतुर्थी आहे। तर या चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती आज हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। आता हे पैसे दुपारी 12 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिना सुद्धा संपलेला होता, आता मे महिना सुरू होऊन भरपूर दिवस सुद्धा उलटलेले होते। त्यामुळेच बहिणींना तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आजपासून जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे, त्याच लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आता आपण बघून घेऊयात की आज 5 मे मंगळवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत? कारण लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पहा। जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या 10 बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडके बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्यांचीच प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि त्यांच्याच खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो तुम्ही 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं का गरजेचं आहे। तर बघा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार होते अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांना शंका आलेली होती की राज्यातील सरसकट सर्व बहिणी या लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नाही, त्यामुळे सरसकट बहिणींना पैसे सोडायचे नव्हते। त्यामुळेच आता मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांसाठी 2 हप्त्यांसाठी प्रमुख 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा केले जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बंगाल राज्यामध्ये या ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं, ममता बॅनर्जींचं सरकार होतं, परंतु ते सरकार आता या ठिकाणी बीजेपीचं आलेलं आहे। बघा
कालच निकाल लागलेले आहेत, कालच बीजेपीची सत्ता आलेली आहे, त्यामुळेच बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। बघा सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींकडे पैसे नसतात, त्यामुळे लाडक्या बहिणी विचार करत बसतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला यापुढे विचार करावा लागणार नाही, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँका पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका पाहायचे आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँकात या प्रमुख बँकांपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत आपण ही जी ती महत्त्वाची 3 कामे आहेत, तर ती 3 कामे कोणकोणती आहेत, हे 3 कामे कशा पद्धतीने केलेली असायला पाहिजेत आणि ज्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत याचीच माहिती आता आपण सांगत आहोत। यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3000 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये जमा केले जात आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो तुम्ही 3 कामे केलेली आहेत का? ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3000 रुपये आणि 3 गॅसचे 2500 रुपये जमा केले जात आहेत आणि त्यांचीच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु तुम्हाला यापुढे वाट पाहण्याची गरज भासत नाहीये, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि तुमची मार्च एप्रिलच्या हप्त्यांची प्रतीक्षा यासोबत 3 गॅसच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नाहीत तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात नाहीत आणि त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत आणि तुम्ही या महत्त्वाच्या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी या पात्रतांमध्ये पात्र ठरत नाहीत तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाहीत, त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत नाही। त्यामुळे जर तुम्ही योजनेच्या लाभार्थी असाल, पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाचं म्हणजे
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या पात्रतांमध्ये पात्र ठरत नाही तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात नाही, त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण पात्रता कोणकोणत्या आहे ते पाहत आहोत। परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेले असायला पाहिजेत आणि तुम्ही प्रमुख 3 नियमांमध्ये बसायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत आहेत, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहेत तर त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नाही तर त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपण्यात येत नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे काय तर बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिल हे तुमच्या हक्काचे पैसे जमा केले जात आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पैशांची गरज असते, म्हणजे सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 3 गॅसचे पैसे सुद्धा आता जमा केले जात आहेत। परंतु लाडक्या बहिणींना या 3 गॅसच्या पैशांसाठी आणि या मार्च एप्रिलच्या 3000 रुपयांसाठी महत्त्वाच्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या पात्रतांमध्ये पात्र ठरत नाही तर त्यांना पैसे सोडले जात नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण या पात्रता कोणकोणत्या आहेत, नियम कोणकोणते आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता बघा, तुमचे वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे। दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। चौथी पात्रता, घरामधील 2 पेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे। तर बघा अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत। ज्या ज्या बहिणी या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत तर त्यांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे आणि त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा केले जातात। आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो। तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, कोल्हापूर, सातारा, सांगली, तर अशा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। लवकरच निधीला मंजुरी मिळणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत।